विकसित भारत संकल्प यात्रा या यात्रेचं मी नवी मुंबईमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत या प्रसंगी करतो। आपल्या देशातील ही 10 वर्षाचा कालखंड आपण सगळ्यांनी पाहिला, आपण सगळ्यांनी अनुभवला। त्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये सर्वसामान्य नागरिकांकरता असलेल्या योजना आणि ह्या योजनांची संपूर्ण देशामधील विविध राज्यांमधील जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये, शहरांमध्ये या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची गती, त्याची व्याप्ती, योजनांची संख्या ही फार कमी होती। त्यावेळेस ज्या योजनेचा निधी जेवढा निश्चित केला जायचा तो केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि सर्वसामान्य लाभार्थी या मूळ रकमेच्या पेक्षा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची संख्या आणि त्याची अमाउंट ही फार कमी असायची। त्यामुळे आम्ही योजनेचा लाभ घ्यायला जातो, परंतु अंतिम क्षणी आम्हाला ती योजना पूर्ण मिळत नाही, अशा प्रकारची खंत अनेकांनी व्यक्त करून दिली। परंतु आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून सगळ्या योजना आपण डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये कसे ते पैसे जमा होतील याकरता सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचं काम केलं गेलं। त्यावेळेस काही घटकांनी याची खिल्ली देखील उडवली की अजून गावागावांमध्ये इंटरनेट नाही, शेतकरी या योजनेचा लाभ कसा घेणार, ऑनलाईन तो अर्ज कसा भरणार, बँकेची खाती प्रत्येक शेतकऱ्याची नाही आहेत। परंतु या सर्व गोष्टींवर मात करत प्रत्येक शेतकऱ्याचं, प्रत्येक देशातील नागरिकाचं बँक अकाउंट हे उघडलं गेलं आणि ते उघडल्यानंतर विविध योजना, मग त्या ज्येष्ठ नागरिकांकरता असतील, त्या महिलांकरता असतील, त्या शेतकऱ्यांकरता असतील, त्या विद्यार्थ्यांकरता असतील, किंवा या देशामधील जो वंचित घटक आहे, जो कष्टकरी समाज आहे, ज्याला या योजनांची गरज आहे, त्यांपर्यंत ह्या योजना व्यवस्थित पोहोचवण्याचा एक मार्ग हा देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून सुखर गेला आणि हा 10 वर्षाचा कालखंड आपण सगळ्यांनी बघितलाय आणि ऑनभवलाय। त्याच्यामधलाच एक अत्यंत चांगला टप्पा म्हणजे जर योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर आपल्याला गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जावं लागतं, तहसीलदार कार्यालयात जावं लागतं, महानगरपालिकेच्या स्तरामध्ये वॉर्ड ऑफिसमध्ये जावं लागतं आणि मग त्याला आवश्यक असणारे दाखले आणि मग अनेक अडचणीत असताना मग मला योजना नको, परंतु या जास्त हेलपाटे घालायचं नाही, अशा प्रकारचं मत नागरिक व्यक्त करत असतात। परंतु विकसित भारत यात्रा ही जी संकल्पना ही थेट नागरिकांमध्ये ही यात्रा जाते आणि त्यांची नोंदणी नागरिकांच्या समोरच केली जाते। त्याच्यामध्ये दुरुस्ती, त्याचा लाभ हा त्यांना त्वरित देण्याची एक संपूर्ण यंत्रणा या यात्रेच्या माध्यमातून निर्माण केली गेली। मी सर्वांच्या वतीनं देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की आपल्या सर्वांना अशा प्रकारच्या सर्वच देशामधल्या प्रत्येक स्तरातल्या घटकांकरता आवश्यक असलेल्या योजना आपल्या दारापर्यंत आणून त्यांनी ठेवलेल्या आहेत। आता ही जबाबदारी आपली आहे। शहरामध्ये 15 जानेवारीपर्यंत हा विकास रथ आणि या योजनेचं संपूर्ण 18 जानेवारीपर्यंत राहणार आहे। म्हणजे आपल्याकडे जवळपास 20 दिवस आहे। पहिला दिवस हा आपल्याला अनुभव नव्हता, पहिल्यांदाच त्या ठिकाणी हा रथ आपल्याकडे दुसऱ्या टप्प्याचा आला। आपण पहिल्या टप्प्यामध्येच त्याची वाट बघत होतो, परंतु नवीन गवते सर्वच, अपर्णा गवते, राजेश गवते, विकासजी झंजाड, वीरेश सिंग आणि सर्व कार्यकर्ते जे या संपूर्ण
लाभार्थ्यांना या योजनेपर्यंत आणण्याकरता ज्यांनी प्रयत्न केला आणि कमी कालावधीमध्ये तत्परता देखून याचं नियोजन देखील अधिकारी वर्गाने केलं, त्याबद्दल या दोन्ही घटकांचं मी मनापासून अभिनंदन करेन. पहिला दिवस आपण एवढा यशस्वी केलेला आहे. आता अनुभव आपल्याला आहे. आता आपल्याला नवीन जे आपल्याला करायचं आहे की अजून काही दिवस आपल्याकडे आहेत, परंतु ह्या रथ येण्याच्या अगोदर पूर्वनियोजन आपण करणं गरजेचं आहे. कोणत्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, जर त्या योजना आपण त्या वॉर्डामध्ये सर्क्युलेट केल्या किंवा त्या परिसरामध्ये सर्क्युलेट केल्या तर त्याला आवश्यक असणारी कागदपत्र किंवा कोणत्या प्रकारच्या योजनेचा लाभ हमको लेना है, अगर उसकी इंफॉर्मेशन हमें मिलेगी तो हम उसके फॉर्म पहले ही भर के रख सकते हैं. अगर पहले हम लोगों ने वो फॉर्म भर के रखा तो ऑफिसर और जो अधिकारी लोगों का काम भी कम होगा. उनके हाथ में फॉर्म देके जो माइनर करेक्शंस है वो किए जाएंगे और इमीडिएटली उस योजना के लिए हम क्वालिफाई हो जाएंगे और जो भी समय उनको कार्ड मिलने के लिए लगता है वो तुरंत उनको कार्ड उनको दिया जाएगा. तर आता आपल्या कार्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की आपण या 20 दिवसाच्या कालखंडाची वाट न बघताना आपण संपूर्ण नवी मुंबईमधले 111 वॉर्ड आपले जे प्रभाग आहेत किंवा ज्या ठिकाणी हा विकास रथ फिरणार आहे त्या परिसरामध्ये आत्तापासूनच जर आपण योजनांचे फॉर्म वितरित केले तर ते भरून त्याला आवश्यक असलेले कागदपत्रांची पूर्तता करून त्या दिवशी फक्त ते सबमिट करायचं काम या संपूर्ण यंत्रणेच्या माध्यमातून होऊ शकतं. त्यांना प्रोसेसिंग करणारा मग एजंटचा खर्च किंवा शासकीय फी देखील आकारली जात नाही. मला वाटतं म्हणजे कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता या विविध योजनांचा जर फायदा आपल्याला मिळणार असेल तर त्याचा लाभ आपण घेतला पाहिजे. एखादी योजना मग त्यामध्ये हेल्थची योजना ही सर्वात महत्वाची आहे. आपल्यापैकी किती लोकांनी हेल्थ कार्ड आपल्याकडे आहेत? मी हात वरती करा. एकच 2च घटकांकडे हेल्थ कार्ड आहे. म्हणजे तुम्ही आजारी पडले तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर 10,000चं डिपॉझिट तुम्हाला भरावं लागेल आणि रोजचे येणारे 2-3 हजार खर्च ते पण तुम्हाला भरावं लागेल. जर तुम्ही हेल्थ कार्ड काढलं तर योग्य हॉस्पिटलमध्ये आपण योग्य वेळी गेलं, योग्य कागदपत्रांची पूर्तता केली, आपण योग्य पद्धतीचे फॉर्म भरले तर आपल्याला ह्या खर्चापासून आपल्याला संरक्षण मिळेल. आपल्याला कोणताही जर त्या ठिकाणी आजार झाला तर आपल्याला त्यामध्ये विमा सुरक्षा कवच हे आपल्या सोबत असेल. परंतु आपल्या समोर असलेल्यापैकी 2% लोकांचे पण फॉर्म भरलेले नाहीयेत. त्यामुळे आपल्याला शासन आपल्या दारी येत आहे, योजना आपल्या दारी येत आहेत, परंतु ह्याच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणं आणि जनजागृती करण्यापेक्षा जो तरुण वर्ग आहे, जो सुशिक्षित वर्ग आहे, ज्याला योजना कळतात, ज्याला फॉर्म कळतो, त्यांनी आपल्याला ज्याला या योजनेची माहिती नाही त्याला फॉर्म भरून देण्याकरता, ती योजनेचा लाभ मिळण्याकरता जर प्रयत्न केले तर खऱ्या अर्थानं या संपूर्ण विकास भारत यात्रा संकल्प जो आहे त्याचं यश आपल्याला मिळालं हे म्हणता येईल. आपण यात्रा किती केल्या मी नवी मुंबईतल्या अधिकाऱ्यांना नक्कीच सांगेन आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी सांगेन की ह्या तुमच्या दारामध्ये येत आहे. अधिकारी घटक देखील मेहनत घेत आहेत. मोदीजींची संकल्पना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण गेल्यानंतर तो रथ आला आणि 10 फॉर्म भरले, 15 लोकांच्या नोंदी केल्या तर हे यश आपल्याला उपयोगाचं नाही. जर ज्यावेळेस तो रथ आला त्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे 500च्या खाली तर इनरोलमेंट नसावी. कमीत कमी 500 लोकांनी या संपूर्ण योजनेचा लाभ घेतला पाहिजे, तरच ही योजना यशस्वी होईल असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि त्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी नवीन गवतेला खास करून मी त्याला विनंती करेन, मी झंजाळला विनंती करेन, आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांना विनंती करेन की अधिकारी वर्ग तिकडे सगळं प्रक्रिया सिस्टम घेऊन आहे, परंतु त्यांना सपोर्ट देण्याचं काम हे आपल्या कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या, NGOच्या माध्यमातून झालं पाहिजे. आणि त्याकरता आपण सगळेजण मिळून प्रयत्नशील राहू. हा संपूर्ण विकास भारत संकल्प यात्रा नवी मुंबईमध्ये आली आहे तर हा एक आपल्याला वेगळा रेकॉर्ड सेट करायचा आहे. ही यात्रा किती ठिकाणी झाली त्यापेक्षा सगळ्यात जास्त
दिवसागणिक लाभार्थी कुठे मिळाले तर नवी मुंबई शहराचं नाव हे प्रथम स्थानी असलं पाहिजे आणि ते करण्याकरता आपण सगळेजण प्रयत्नांची पराकाष्ठा कराल असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.